नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या SCA क्लास ॲप्लिकेशनमध्ये आणि स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 10वीच्या मराठी भाषा जी आहे, त्या मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाषिक कौशल्य शिकण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिक प्रतिकृती, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सांगू की कविता आणि गद्यलेखनाचे काही उतारे आपल्याला अभ्यासायचे आहेत, की ज्या अभ्यासक्रमातून आपल्याला अनेक प्रकारचे भाषिक कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात व्हायला पाहिजेत. हा उद्देश या अभ्यासक्रमामागचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्या स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनल आणि SCA क्लास या ॲप्लिकेशन वरती आपण सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे. आणि हे ॲप्लिकेशन सध्या तरी अगदी मोफत आहे आणि आपल्याला अभ्यास करण्यासाठी अथवा आपल्याला 10वीमध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता मिळवण्याकरता ही निश्चितच आपल्याला उपयोगी आहे. हे आपण येत्या 2 महिन्यांच्या काळामध्ये आपण पडताळून पाहू शकता. यामध्ये सर्व विषयासहित अनेक प्रकारच्या तज्ञ आणि महाराष्ट्रातील सुज्ञ जे काही शिक्षक आहेत, त्यांच्या अनुभवी जे काही शिक्षक आहेत, तर त्या शिक्षकांचेच आपल्याला संबंधित विषयामध्ये मार्गदर्शन लाभेल आणि त्याचा उपयोग आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितच होईल. आपण ते जाणत असाल. आपण याच्या अगोदर जी काही मराठी भाषेतली सेमी माध्यम आणि मराठी माध्यमाचा जे काही बालभारती मराठी चा अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये पहिली कविता आपण बघितली होती आणि ती पहिली कविता जय जय भारत देश अशा पद्धतीची आहे आणि ती आपण अगदी संगीतमय पद्धतीने चाल लावून त्याचा आपण आनंद घेतलेला होता. त्या संदर्भामध्ये तुम्ही ज्यांनी ही कविता बघितली असेल, ज्यांनी अभ्यासली असेल, ज्यांनी ऐकली आहे, त्यांनी त्या संदर्भामध्ये काही आपले प्रश्न आहेत का, काही समस्या आहेत का, याचा निश्चितच उहापोह आपल्या कमेंटद्वारे जर केला तर आम्हाला निश्चितच त्याचा जो काही आपल्या विचाराचा जो काही हे आहे, ओघ आहे, त्याचा अवलंब करून आपल्या संख्येचं जास्तीत जास्त पद्धतीने आपण निरसन करून घेऊ शकतो. तेव्हा कृपया आपण कमेंटमध्ये आपल्याला असणाऱ्या शंकांची, आपल्याला असणाऱ्या प्रश्नांची नोंद जरूर देत चला आणि त्याचा निश्चितच आपण या मार्गदर्शनात, या अध्यापनामध्ये निश्चितच आपण त्याचं शंका निरसन करूयात. चला तर मित्र हो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधला जो काही दुसरा गद्यलेख आहे, जो काही दुसरा आपल्या भाषेमध्ये सांगायचा असेल, तर आपल्या भाषेमध्ये दुसरा जो काही धडा आहे, तर तो त्या संदर्भामध्ये आपण विचार करायचा आहे. आपणच अगोदरच मराठी भाषेविषयी सांगितले की मराठी भाषा ही बहुश्रुत आहे, साहित्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपली भाषा आता भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषापैकी, म्हणजे ज्या काही 6 अभिजात भाषा आहेत, त्या 6व्या अभिजात भाषापैकी एक प्रमुख भाषा म्हणून आपली भाषा गणली गेलेली आहे आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. याचा अर्थशास्त्रशुद्धरित्या आपली भाषा अतिशय प्राचीन आहे, साहित्यिकदृष्ट्या श्रीमंत आहे. साहित्यिकदृष्ट्या श्रीमंत म्हणजे काय, की आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये साहित्य आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण साहित्याचे तिलखंड करतो अभ्यासासाठी, अर्वाचीन, प्राचीन, त्याचबरोबर अगदी आधुनिक साहित्यापर्यंतचे आपण जे कालखंड करतो, त्यामध्ये अनेक प्रकारच्या साहित्याचा समावेश आपल्याला म्हणता येईल. अनेक प्रकारचे रस या साहित्यामधून आपल्याला त्याचा आस्वाद आपल्याला घेता येऊ शकतो आणि म्हणून मराठी भाषा ही बहुश्रुत असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये फार गमती-जमती वगैरे निर्माण झालेले आहेत. अनेक भाषेचे काही शब्द आपल्या भाषेमध्ये आहेत. ते शब्द वापरताना आपण काही मराठी वळणानुसार त्याचा वापर करतो. त्यानुसार त्याचे काय अर्थ होऊ शकतात अथवा एका अर्थाने वापरलेला शब्द दुसऱ्या अर्थाने कसा जाऊ शकतो आणि त्याच्यामधून कशा जमती-गमती हे होतात आपल्या भाषेच्या संदर्भामध्ये. अशाच एका विषयावर आपल्याला हा दुसरा पाठ बघायचा आहे आणि त्या पाठाचं नाव आहे ते म्हणजे बोलतो मराठी. हा पाठ आहे.
बोलतो मराठी अ, हा जो काही शब्द आहे तर तो कविवर्य सुरेश भटांची एक प्रसिद्ध कविता आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या नावाची ती कविता आहे. आणि त्या कवितेच्या शेवटचे 2 शब्द या लेखासाठी डॉक्टर निलिमा गुंडी यांनी निवडलेले आहेत. डॉक्टर निलिमा गुंडी ह्या मराठीतल्या प्रसिद्ध प्राध्यापक आहेत आणि त्यांनी बहुश्रुत अशा प्रकारचं बऱ्याच लेखन केलेलं आहे. त्यांच्या परिचयामध्ये आपल्याला दिसतं आहे. सर्वांना स्क्रीनवरती दिसत असेल. डॉक्टर निलिमा गुंडी त्यांचा जन्म 1952 साली झालेला आहे आणि त्यांच्याविषयीची माहिती अशी आहे, की ते मराठी विषयाच्या काय आहेत, प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं भाग म्हणजे प्राध्यापिका तर आहेच, भाषेच्या तज्ञ आहेत. कोणत्या भाषेच्या? मराठी भाषेच्या तज्ञ आहेत आणि लेखिका आहेत. म्हणजे बरेच लेख किंवा बरंच लेखन मराठी साहित्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता एक विद्यार्थी मित्र एक लक्षात ठेवा, की भाषातज्ञ अशा प्रकारचा एक शब्द आलेला आहे बघा. तर आपण जर सहसा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर वर्गात जर विचारलं, की तज्ञ हा शब्द लिहा, तर तज्ञ हा शब्द बहुतेक करून मुलं अशा पद्धतीचा लिहितात. बरोबर आहे. परंतु हा शब्द अशा पद्धतीने न लिहिता म्हणजे हा शब्द साधारणतः चूक आहे. तो संधी युक्त शब्द आहे. 2 शब्दाचा काय शब्द काय आहे तो बनलेला आहे. संधी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. याचा जर विग्रह केला तर आपल्याला अशा प्रकारची संधी मिळते. हे तचं हलंत केलेलं आहे आणि हे ज नाही, हे त आहे. 1 मिनिट फक्त आपण लक्षात ठेवा. हे बघा, हे अशा पद्धतीचं हे आहे. हे बघा, लक्षात घ्या. समजा ह्यो असा शब्द आहे. त त आदी ज्ञ म्हणजे तत्वाला जाणणारा, तत्वज्ञात असणारा अशा पद्धतीचा शब्द आहे. तो एकत्रित होत असताना संधी नियमानुसार या तच्या ऐवजी म्हणजे शेवटचा जो वर्ण पहिल्या शब्दाचा आहे, या तच्या ऐवजी संधी होताना त्याचा ज होतो आणि संधी होतो. म्हणून तज्ञ लिहित असताना अर्ध ज लावून अर्धज्ञ अशा पद्धतीचं आपण तज्ञ हा शब्द लिहू शकतो. आपल्याला चांगल्या पद्धतीने जर लिहायचं झालं तर अशा पद्धतीने लिहू शकतो. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे भाषातज्ञ हा शब्द आणि किंवा तज्ञ हा शब्द कसा लिहायचा हे आपण यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे. बहुतेक करून सगळ्यांचं हे काय झालेलं असतं, चुकलेलं असतं. तर आपण डॉक्टर निलिमा गुंडी या लेखिकेविषयी माहिती बघत होतो. त्या लेखिका आहेत, भाषेच्या तज्ञ आहेत. त्यांची जी काही साहित्य आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. त्यांची अक्षरांची देव, अक्षरांची देव, त्याच्यानंतर निरागस हे बालसाहित्य आहे. म्हणजे लहान मुलांकरता जे काही साहित्य आहे त्यांचं नाव आहे अक्षरांचा देव, निरागस. त्यानंतर देठ जगण्याचा. देठ आपल्याला सगळ्याला माहीत आहे. पानाच्या मागच्या बाजूचा जो काही भाग आहे त्याला देठ म्हणतात. म्हणजे तो पानाचा आधार असतो. देठ जगण्याचा आधार असा आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर रंगांचा थवा. हे रंगाच्या बाबतीत हे ललित लेख संग्रह आहे. छोट्या छोट्या विषयावर त्यांनी ते लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. हे लक्षात ठेवा. 35 पुस्तके त्यांची आतापर्यंत प्रकाशित झालेली आहे. त्याच्यामध्ये भाषा या विषयावर भाषा प्रकाश म्हणजे भाषेवर प्रकाश, भाषा भान म्हणजे भाषेविषयी असलेलं भान, भाषेविषयी असलेली संवेदना आणि शब्दांची पहाट. आता ही शब्दांची जो पाठ आहे ती शब्दांच्या व्युत्पत्तीवर आधारित आहे. व्युत्पत्ती म्हणजे काय? व्युत्पत्ती अशा पद्धतीचे शब्द लिहितात. व्युत्पत्ती म्हणजे काय? शब्द कसा निर्माण झाला त्याच्या पद्धतीचा तो इतिहास आपण त्या व्युत्पत्तीमध्ये शब्दशास्त्रामध्ये हा भाग येतो आणि शब्द कसा निर्माण झाला याच्याविषयीचा इतिहास त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत आपण डॉक्टर निलिमा गुंडे यांचा जे काही साहित्याचा प्रवास आहे जवळपास 35 पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
त्याच्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 या सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दिवाळी अंकाचं संपादन करणं हे त्यांच्यावर मोठी जबाबदारी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता बघा, मराठी भाषेतील विविध साहित्य शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेलं आहे. आपल्याला जो गद्यलेख आपल्याला अभ्यासायचा आहे, तर त्यामध्ये मराठी भाषेच्या जे काही विविध शब्दप्रयोग आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत, त्याचे अनेक अर्थ निघतात. तो वापरायचे कसे किंवा कशा पद्धतीने वापर झाल्यानंतर त्याचे अनेक प्रकारचे अर्थ निर्माण होऊन विनोद निर्मिती होते, हे कसे होते याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला करता येईल. व्युत्पत्ती कोशात मी अगोदर तुम्हाला सांगितलं, शब्दाची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते की शब्द हा कसा तयार आला. एखादा मराठीमध्ये साहित्य शब्द आहे, समजा असा शब्द आहे हाडकुळा, बरोबर आहे. हाडकुळा अशा पद्धतीचा शब्द आहे. आपण हाडकुळा या शब्दाचा काय अर्थ घेतो की खूप दुर्बल, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणारा माणूस आपण हाडकुळा असं म्हणतो, की त्याच्या शरीरावर कसल्याही प्रकारचं मांस नाही आणि फक्त हाडं राहिलेली आहे, त्याला म्हणायचं हाडकुळा शब्द आहे. आता ह्याच हाडकुळा या शब्दावरून आपण काय करतो की नाही, आता वर गच्चीवर जेव्हा टाकली आणि त्याला थोडं हाडकू द्या, हडकणे. हडकणे म्हणजे काय, वाळणे, बरोबर. आता हे हडकन वाळण्याचा कसा साधर्म्य लागला असेल, जसं हाडकं ही वाळलेली असतात आणि त्या त्याचं साधर्म्य घेऊन हडकणे हे क्रियापद काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. आता याच्यावरून मला तुम्हाला हे सांगायचं की व्युत्पत्ती जर समजा शब्दाची आपण अभ्यासत असेल तर त्याच्यामधून एक प्रकारचा आपल्याला आनंद निर्माण होतो की कोणता शब्द कशापासून तयार झालेला आहे, त्याच्या शब्दाचा इतिहास काय आहे, तो नेमका कोणत्या अर्थासाठी वापरला गेला पाहिजे आणि तो जर समजा चुकीच्या अर्थाने वापरला गेला तर कशा पद्धतीचा प्रसंग घडू शकतो किंवा कशा प्रकारचा विनोद निर्मिती होऊ शकते किंवा त्याच्यापासून द्वेषकारक एखादा अर्थ निघू शकतो. याच्या संदर्भामध्ये या पाठामध्ये आपल्याला माहिती पाहायची आहे आणि म्हणून आपण शब्दावर हा पाठ अभ्यासण्यासाठी आपल्याला का दिला असेल 10वीच्या मुलांना, की आपण आपल्या भाषेकडे डोळस वृत्तीने बघितलं पाहिजे, की आपण वाचत असताना कुठला शब्द कशा पद्धतीचा लिहिलेला आहे आणि कुठला शब्द कशा पद्धतीच्या वाक्यामध्ये वापरलेला आहे, त्याच्या वाक्याचा नेमका अर्थ कोणत्या दिशेने जातो किंवा त्याचा मर्म काय आहे, त्याची संवेदना काय आहे, बोलण्याचा उद्देश काय आहे, हे आपल्याला वाचत असताना लक्षात आलं पाहिजे. आता एक लक्षात ठेवा की आपण हे वाचणार, आता आपल्या जीवनात मराठी भाषेतला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट दिसते. अगदी मी सांगितलं तेच आपल्याला पाठाच्या याच्यामध्ये दिसतं आहे. तुमच्या लक्षात घ्या की त्यांनी असं सांगितलं की हे आहे काय, आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते. ही या पाठातून स्पष्ट दिसते की आपण आपली भाषा, मी अगोदरच ही मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काही महत्त्व द्यायचं आहे ते आपल्या मातृभाषेला द्यायचं आहे. जेवढं मातृभाषेतून आपण ज्ञान मिळवू शकतो किंवा प्राप्त करू शकतो किंवा सगळ्यात लवकर आपल्याला मातृभाषेतून एखादी गोष्ट, एखादी संकल्पना कळत असते, त्या सगळ्या संकल्पनाचा अभ्यास जोपर्यंत आपण मातृभाषेमधून करणार नाही तोपर्यंत आपण इतर भाषेचा किंवा इतर शास्त्राचा अभ्यास पाहिजे त्या प्रमाणामध्ये, पाहिजे त्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, हे निश्चित आहे. आणि त्यामुळे आपल्या भाषेचं सौंदर्य, आपल्या भाषेची मतितार्थता, आपल्या भाषेची व्यापकपणा, आपल्या भाषेचे वापर हा योग्य दिशेने आणि योग्य दिशेने अभ्यासल्यास आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळू शकतं. आता समजा आपल्याच भाषेवर आपलं प्रभुत्व नसेल, आता उदाहरण जर द्यायचं झालं की जर आपल्याच कुटुंबावर आपलं नियंत्रण नसेल तर आपण बाकीच्या समाजामध्ये आपण कुठल्या प्रकारचं नियंत्रण आणू शकतो. आणि म्हणून आपल्या भाषेकडे पाहत असताना एक गोड गैरसमज आपल्या सगळ्यांच्या मनात असू शकतो की आपली भाषा लहानपणापासून आपण बोलतो, त्याच्यामध्ये आम्हाला चुकीचं काय आहे, आम्हाला आमची भाषा येत नाही असं काय, असं येणं शक्यच नाही, न येणं शक्य नाही. आणि त्यामुळं आपण आपल्याला आपली मराठी भाषा चांगली पद्धतीने आपल्याला येते या गैरसमजात न राहता आपण आपल्या भाषेविषयी
अधिकची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं शब्द उत्पत्तीशास्त्र अथवा अनेक प्रकारची वाक्य या संदर्भात आपण अभ्यास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक वाचन क्षमता आपली वाढली पाहिजे. आपल्याला वाचनाचा व्यासंग लागला पाहिजे आणि म्हणून आपल्या भाषेकडं डोळस वृत्तीने आपण पाहून तिचा अभ्यास केला पाहिजे. याच्याकरता आपल्याला हा पाठ पाहायचा आहे आणि प्रत्यक्षरित्या डॉक्टर निलिमा गुंडी यांनी या पाठात काय लिहिलेलं आहे ते आपण आता अभ्यासूया. त्यांच्याविषयीचा परिचय आपण बघितला आहे आणि तो परिचय आपल्या सर्वात लक्षात आलं की 35 पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिली. काही बालसाहित्यावर लिहिली, काही निबंध लेखन लिहिलं, त्याबरोबर काही भाषेविषयी समीक्षा, भाषेविषयीच्या नवीन गोष्टी त्यामध्ये त्यांनी मांडल्यात आणि आपल्याला हा जो काही पाठ अभ्यासायचा आहे तो पाठ जी काही शब्दप्रयोग आहे, शब्दाची व्युत्पत्ती आहे आणि त्याचा कसा चुकीचा वापर होऊन वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात, त्याच्यात विनोद निर्मिती होते आणि चपखल शब्दप्रयोग जो काय आहे तो कशा पद्धतीने करायचा, त्याचे वेगवेगळे अर्थ किंवा वेगवेगळे संदेश वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाचे जाऊ नयेत यासाठी भाषेचा वापर कसा करायचा यासाठी आपल्याला हा पाठ आज शिकायचा आहे. बघा, आपण पाठ प्रत्यक्षदर्शी आपण वाचूयात. त्यामध्ये डॉक्टर निलिमा गुंडेने काय सांगितलं की बोलतो मराठी, म्हणजे आपल्याला कधीही मराठी बोलतो असं वाटेल की आपण अशा पद्धतीचा बारकाव्याने जर मराठीचा अभ्यास केला तर वाटेल. ठीक आहे, आपण बघूया. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. आपण बहुश्रुत वाचक असाल, आपण 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक सल्ला देईल की आपण शालेय अभ्यासक्रम तर करायलाच हवा, तो तर लक्षपूर्वक वाचायलाच हवा, परंतु आपली वाचन संस्कृती जोपासत असताना आपलं ज्ञान बहुश्रुत होण्याकरता आपण इतरही काही बाबी अभ्यासल्या पाहिजे. दररोजची वर्तमानपत्र हाताळली पाहिजे. त्यानंतर काही रिलेटेड संदर्भ जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण वाचली पाहिजे. पुस्तकं वाचायला जास्त वेळ लागत नाही, परंतु आपल्याला तो वाचण्याचा कंटाळा येतो, एक कंटाळवाणी प्रक्रिया वाटते सुरुवातीला आणि त्यामुळं आपण पुस्तकाकडे वेगळ्या एका कंटाळवाणे नजरेने बघतो. आता तो जो भाग आहे, ज्या व्यक्तीला 1, 2, 4 पुस्तकं वाचनाचा ज्यावेळेस थोडासा काय म्हणाल त्याला सवय लागली, तर मात्र पुस्तक हातात आल्यानंतर तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही. उलट उत्साही वातावरणामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकतो. आणि लक्षात ठेवा की जो वाचतो तो वाचतो. आपण आपल्या वर्गामध्ये सुद्धा म्हण लिहून ठेवलेली असं बऱ्याच जणांनी सांगितलं की वाचन केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तुम्ही प्रत्येक जीवनातली समस्या ही वाचनानेच आपल्याला निराकरण करता येते आणि तुम्ही जर वाचलं तरच तुम्ही समाजावर प्रभुत्व गाजवू शकता किंवा कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये जीवनात यशस्वी होऊ शकता, यात काही शंका नाही. आता यांनी सांगितलं की मी सांगितलं की बाबा परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. विनोद म्हणजे काही माणूस नव्हता आला विनोद नावाचा. विनोद म्हणजे काय, एक तुमच्या इंग्रजी भाषेत सांगायचं तर जोक आला होता. वर्तमानपत्रामध्ये येतात का नाही, काही ठिकाणी जोक छापून येतात दररोजचे. काही लोक तेच वाचतात, बाकीच्या बातम्या वगैरे वाचत नाहीत. काही लोक संपादकीय पान वाचतात, काही लोक फक्त जे गुन्हेगारी करणाऱ्या बातम्या आहेत त्याच वाचतात. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सवयी लोकांना वर्तमानपत्राच्या वाचायच्या. तो लेखिका सांगते की विनोद आणावा. त्यामध्ये बायको म्हणते, बायको तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का, असं एका व्यक्तीची बायको त्याला म्हणते की मी उत्तप्पा बनवू का, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का. तर या वाक्याचा अर्थ वाच्यार्थाने जर घेतला तर खूप मोठं त्याच्यामध्ये काय आहे, विनोद निर्मिती आहे. की बायको म्हणते की मी तुम्हाला उत्तप्पा बनवू की मी तुमचा उत्तप्पा बनवू का, म्हणजे तुमच्या जागेवर मी काय करू का, तुम्हाला उत्तप्पाचं स्वरूप देऊ का, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. नवरा म्हणतो नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. नवऱ्याने सांगितलं की नको बाबा, मी माणूसच ठीक आहे, मला काही उत्तप्पा बनवू नको आणि तू काय जादूगार आहे का मग उत्तप्पा वगैरे बनवायला. अशा पद्धतीचा जर प्रत्येक वाक्याचा आपण अर्थ काढला
जो बोलण्याच्या ओघामध्ये शब्दाची जी काही ठेवण आहे, शब्दाचा जो काही प्रयोग आहे, तो जर चुकला तर आपल्याला अशा असंख्य प्रकारचे अर्थ त्याच्यामध्ये निघू शकतात, की मला तू उत्तप्पा बनवू नको, मला माणूसच राहू दे आणि जर तुला माणसाचा उत्तप्पा बनवता येत असेल, तर तू काय जादूकर आहे का? अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न त्याच्यामध्ये विचारला. आता यावरून आपल्याला काय शिकायचं? तर इथे लिहिलेलं आहे, की आता इथे विनोद निर्माण झाला आहे. बरोबर आहे? इथे विनोद निर्माण झालेला आहे. कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. तिथं क्रियापदाची जी काही ठेवण आहे किंवा चुकीचं क्रियापद काय झालेलं आहे मांडलेलं आहे आणि त्यामुळं हा विनोद निर्मिती त्यामध्ये झालेली आहे. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे आणि साहजिक आहे. आता एवढा सोशल मीडिया, त्याचबरोबर जी काही संपर्काची साधनं आहेत, दूरदर्शन आहे, टेलिव्हिजनचे वेगवेगळे चॅनल आहेत आणि वेगवेगळ्या भाषेतले चॅनल आहेत. तर ते सगळे आता लहानपणापासून आता पूर्वी काही नव्हतं, परंतु लहानपणापासून आता मोबाईल्स आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून आहेत. त्याच्यानंतर चॅनल्सवर कार्टून आहेत. वेगवेगळ्या राज्यातली भाषा किंवा वेगवेगळ्या पद्धतीची भाषा त्या कार्टूनद्वारे लहान मुलांच्या अ, कानावर जाते आणि लहान मुलं ती आत्मसात करतात. मग कोणता शब्द कुठे टाकतील आणि काय त्याचा अर्थ निघेल, याचा अर्थ न बघितलेला बरा, अशा पद्धतीचा तर इतर भाषेचा प्रभाव कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला मिसळलेला दिसतो. पण स्वयंपाकघरामध्ये हिंदी भाषेतून जे काही शब्द आलेले आहेत, तर ते शब्द नको इतके आपल्या भाषेमध्ये घुसलेले आहेत. उदाहरणार्थ मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस घालणे किंवा टाकणे, बरोबर आहे. कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. वास्तविक पाहता हे सगळे एकाच आहे. बनवणे हा क्रियापद त्याच्यामध्ये अ, लावलं तर वेगळा-वेगळा अर्थ सुद्धा कदाचित निघू शकतो, की भाजी फोडणीस बनवणे असं चालणार नाही. त्याला पर्टिक्युलर तोच शब्द पाहिजे. तर त्यामध्ये पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. आलं लक्षात. आता भात बनवणे, भाजी बनवणे, कढी बनवणे, कुकर बनवून भात बनवणे वगैरे अशा पद्धतीने आपण आता मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. बरोबर आहे. आपण नाही म्हणत की मी त्याला खूप बनवलं आणि त्याची चॉकलेट मी खाल्ले. असं बनवून म्हणजे त्याला फसवून, त्याला काहीतरी वेगळं सांगून, त्याच्याकडून गोड-गोड बोलून त्याचं काय जे त्याच्या जवळचं त्याच्यापासून काय फायदा करून घ्यायचा, तर तो आपण करून घेतो. हे बनवणे हा जो काही वाक्प्रचार आहे, म्हणजे बनवणे हा जो काही क्रियापद आहे, तर ते फसवण्या अर्थाने मराठीमध्ये रूढ आहे. परंतु मग हे बनवणे आपल्या हल्ली याच्यामध्ये पोळ्या बनवणे, भाजी बनवणे अशा अर्थाने आपण वापरतो. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. बरोबर आहे. तिने तिच्या बायकोने सांगितलं होतं, की "मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का?" मग आता हे बनवणे म्हणजे फसवणे किंवा निर्मिती करणे अशा पद्धतीचं मग माणसाचं माकड बनवणं, माकडाचा कोणी भालू बनवणं वगैरे अशा पद्धतीचा जो काही जादूगार आहे, तो करत असतो आणि मग तो विनोद करणारा नवऱ्याला ते आठवतं आणि म्हणून तो सांगतो, की "मी माणूसच बरा आहे. मला तुझ्या उत्तप्पा काही बनवू नको आणि तू काही उत्तप्पा बनवायला तू काही जादूगार नाही." बरोबर आहे? हा पहिला पॅराग्राफ आपण त्यामध्ये पाहिला, की बनवणे एकच क्रियापद वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगाला जर आणलं, तर त्याचा कशा पद्धतीने अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे निघू शकतात. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे. हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. की लेखिका सांगतात, डॉक्टर निलिमा गुंडी या सांगतात, की मराठी भाषेचा शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. की ओरिजिनल मराठी भाषेमधला जे काही शब्द आहेत त्याचा वापर करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्या भाषेची आपल्या श्रीमंती आहे. तर त्यांनी सांगितलं की मारणे हे जे क्रियापद आहे,
ते हे क्रियापद वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आपण वापरतो, कितीतरी ठिकाणी आपण वापरतो. ते क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. गप्पा मारणे, उड्या मारणे. आता वास्तविक पाहता त्यांनी सांगितलं, की मारणे म्हणजे काय मारणे? मार देणे अशा पद्धती. आता गप्पा मारणे म्हणजे कुठं मार देण्याची प्रक्रिया आहे का? नाही. उड्या मारणे म्हणजे कोणाला मारलं वगैरे आहे का? नाही. थापा मारणे म्हणजे कोणाला मारलं आहे का? नाही. टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे. तुम्हाला माहिती आहे गप्पा मारणे म्हणजे गप्पा करणे असं आपण त्याला म्हणू शकतो, की आपण एकमेकाशी ज्या संवाद साधतो, चर्चा करतो. त्याच्यानंतर उड्या मारणे. उड्या मारणे म्हणजे उड्या करणे असं म्हणू शकत नाही. मारणेच हा त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये कुठं मार देण्याची प्रक्रिया नाही. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आलेले आहेत. आणि ही खरी भाषेची गंमत आहे. आपण बारकाईने आपण काय बोलतो, अ, कोणत्या पद्धतीचे शब्द प्रयोग करतो, हे आपण बोलण्याच्या ओघामध्ये त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु हे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणेमध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही. हे माहीत आहे ना? तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयी बातम्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे अशा शब्दाचा अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अनर्थ होईल, अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. लक्षात घ्या. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे. आपल्या याच्यामध्ये वाक्यात उपयोग करा वाक्प्रचार आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतो. आपण जितकं जास्तचे वाचन करू तितके जास्तीचे वाक्प्रचार किंवा शब्दसंपत्ती आपली वाढते. आणि ही शब्दसंपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. जर योग्य प्रमाणात शब्दप्रयोगाचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला माहीत नसेल, तर आपल्याला कोणी मूर्खात काढू शकतं किंवा लेखिकेच्या भाषेत आपली फिरकी घेऊ शकतं. आपल्याला आपल्या अज्ञानाचा आनंद घेऊ शकतं. आणि म्हणून ते आपल्याला रोखण्यासाठी आपण विपुल प्रमाणात वाचन करणं गरजेचं आहे. आणि ते वाचन शास्त्रशुद्धरित्या करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे खास शैलीमध्ये आहे की काही वाक्प्रचार असतात. आता खस्ता खाणे. आता खस्ता खाणे आपण नाही का एखादा व्यक्ती किंवा एखाद्या याच्यामध्ये आपण आपली आई म्हणते, की तुझ्यासाठी किती खस्ता खाल्लाय मी. खस्ता खाल्ले म्हणजे काय? काही आईने काही कोणता पदार्थ खाल्ला का? खस्ता खाणे म्हणजे काही खाद्यपदार्थ आहे का खस्ता? नाही. खस्ता खाणे म्हणजे काय? कष्ट करणे. की एक आई लहान मुलांना वाढवण्याकरता किती कष्ट करते. म्हणजे खस्ता खाणे हा काय आहे? वाक्प्रचार आपल्याला आहे. त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर कंठस्नान घालणे असा एक वाक्प्रचार आहे. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालचा जो कंठ आहे त्याला स्नान घालणे का? नाही. तर कंठस्नान घालणे म्हणजे काय करणे? त्याला मृत्यूदंड देणे किंवा त्याला मारणे. म्हणजे जीवच मारणे. हा एक भाग त्याच्यामध्ये आहे, की काही आपण नाही का पेपरला अथवा वर्तमानपत्रामध्ये अथवा बातम्यात ऐकलं, की 4 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. म्हणजे 4 अतिरेकी त्यामध्ये मरण पावले. असा त्याचा अर्थ आपण घेतो. युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये त्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे काय? गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दाचा त्याचा अर्थ नाही. मी अगोदर तुम्हाला सांगितलं. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. की आता आपण म्हणतो की नाही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून आता काम करत आहे. देशाच्या विकासासाठी झटत आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे की एकमेकाला सहकार्य करून काम करणे असा खांद्याला खांदा लावणे याचा अर्थ आहे. आणि खांदा देणे हा एक वाक्प्रचार आहे. खांदा देणे म्हणजे आपण तुम्हाला माहिती असेल की कोणी माणूस मृत्यू पावला तर त्याला 4 लोकं उचलतात आणि ते खांद्यावर घेतात आणि त्याला म्हणायचं काय? प्रेताला खांदा देणे. यातला फरक आपल्याला लक्षात आहे. खांद्याला खांदा देणे आणि खांदा देणे ह्या 2 वाक्प्रचारांमधला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि ते कशामुळे येईल? आपल्याला वाचन जर वाढलं तर ते येईल. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल.
एक स्त्री दुसऱ्या पुरुषाला खांदा देते असं जर म्हटलं तर त्याचा अर्थाचा अनर्थ होईल. खांद्याला खांदा लावून काम करते असं जर म्हटलं तर तो अतिशय योग्य होईल. म्हणून वाक्प्रचारावर आपण ध्यान द्यायला अशी अनेक उदाहरणं देता येतील त्यांनी सांगितलं. त्यासाठी मग शब्दकोश वापरण्याची सवय करायला लाग. आता हा शब्दकोश नावाचा जो प्रकार आहे, तो बहुतांशी 10वी पर्यंत कोणाला माहीतच नाही किंवा त्याचा वापर करण्याची इच्छा होत नाही किंवा काय आहे. आपल्या संबंधित शिक्षकाला ते विचारलं पाहिजे शब्दकोश कशासाठी असतो? काय असतो? तर शब्दकोश वापरणं हे आपल्याला मराठी शिकण्यासाठी अत्यंत उपयोगाला आहे, की किती वेगवेगळ्या प्रकारचे शब्द मराठी भाषेमध्ये आहेत. आपली भाषाची शाब्दिक संपत्ती किती आहे, याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. तर एक लक्षात ठेवायचं, की अक्कलवान म्हणजे काय? हुशार. आहे बरोबर आहे. आता हे अक्कलवान, हुशार हे एक लक्षात ठेवा. परंतु पण अकलेचा कांदा असं जर म्हटलं तर आता ते पूर्वी एक निळू फुले अ, जे मराठी चित्रपट विश्वातले प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचं एक नाटक होतं कथा अकलेच्या कांद्याची. तर कथा अकलेचा कांदा म्हणजे काय? अकलीचा कांदा म्हणजे काय? अतिशहाणा. आणि आपण अक्कलवान याच्या जागेवर जर अकलेचा कांदा म्हटलं, तर ते त्याचा अर्थाचा अनर्थ होईल आणि त्याचा अ, काय आपल्याला जो संदेश द्यायचा तो चुकीचा जाईल. तर कोण आपले खरे कौतुक करतोय, की फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही. हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं, की आपला चांगला अभ्यास असल्याशिवाय आपल्याला कोणीही भाषेत बोलता-बोलता फसवू शकतं आणि आपल्या अज्ञानाचा आनंद घेऊ शकतं. हे अगदी कवयित्रीने, आपल्या लेखिकेने आपल्याला बेमालूमपणे सांगण्याचा प्रयत्न हा केला, की आपली भाषा आपण तिच्यावर दुर्लक्ष न करता आपण काय केलं पाहिजे, की त्यामध्ये अ, काळजीपूर्वकरित्या अगदी निरीक्षण करून प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि प्रत्येक ओळीचा अर्थ, प्रत्येक शब्दप्रयोग किती चपखलपणे आपल्याला करता येईल समोरच्याला संदेश देण्याकरता याचा वापर नीटपणे आपण केला पाहिजे. हे यांच्या मागे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे, तिची चेष्टा मस्करी करणे आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. आता आपण वर्तमान त्यांनी तर सांगितलं, की सार्वजनिक समारंभामध्ये आता चुकीचं काही बोललं जातंय आणि त्याचा अभ्यास नीटसा आपण केला पाहिजे. की आपण अनेकदा काही प्रत्यय चुकतो, काही वाक्प्रचाराचे प्रत्यय चुकतो, की नामाला कोणता प्रत्यय लावायचा क्रियापद वापरण्यात. आता अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे हे क्रियापद वेगवेगळ्या अर्थाने येतात आणि तिला त्याच्यामध्ये जर प्रत्यय चुकले, नाम जर चुकलं तर त्याचा वेगवेगळा अर्थ निघू शकतो आणि कधी-कधी भांडणं सुद्धा व्हायची शक्यता असू शकते. म्हणून बोलताना ते जपून तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चुकीचं बोललं जातं. त्याच्यामध्ये तुझी मदत करणे असं न वापरता तुला मदत करणे असं यायला हवं. त्याऐवजी त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे अनेक शब्द आपल्याला दिसतील. मित्रहो, ही आपण वारंवार लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण काय बोलतो किंवा काय वाचतो याकडे आपलं लक्षपूर्वक रित्या गांभीर्यानं अभ्यासपूर्वकरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण मराठी भाषा ही अगदी डोळे उघडे ठेवून अभ्यासायला हवी. याकरता आपल्याला हा पाठ आपल्या अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. डॉक्टर निलिमा गुंडे यांनी अगदी छोट्या-छोट्या उदाहरणातून आपल्या चुका कशा होतात, त्याच्यातून विनोद निर्मिती कशी होते याची जाणीव आपल्याला करून दिलेला आहे. आणि आपलं लेक्चर खूप लांबले आहे आणि त्यामुळे एक लेक्चर जास्तीचा वेळ जर घेतला, तर ते कदाचित आपल्याला कंटाळवाणं होऊ शकतं आणि म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेला जो काही पाठ आहे, तर तो राहिलेल्या पाठाचा आपण निश्चित अभ्यास करू. पुन्हाच एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, की आपण व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काही तुमच्या सूचना असतील, त्याचं पालन निश्चितच आम्ही करू. काही समस्या आहे, काही प्रश्न असतील ते देखील विचारलं तर त्याची शंकेचं निरसन आपण करून घेऊ शकतो. परंतु लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक बघा.
पुस्तक समोर ठेवून बघा आणि पुस्तक समोर ठेवण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपल्या स्क्रीनवर सगळ्या पद्धतीचं डेटा आपल्याला अवेलेबल आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती, की आपल्या मित्रांना, मैत्रिणींना सगळ्याला सांगा, की SCA क्लास नावाचं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासक्रमाला आजच सुरुवात करा. 10वीच्या इयत्ता 10वीच्या CBSE, त्याच्यानंतर स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम आणि स्टेट बोर्ड सेमी माध्यम, मराठी माध्यम या सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम आपल्याला येत्या 2 महिन्यामध्ये मोफत अशा पद्धतीचा या ॲपद्वारे पुरवला जाणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.